मी नाही सांगू शकत हा, पण खूप सुंदर दिसतोय रोड. दारू पिऊन पडला की काय काय झालं याला. गंगेमध्ये स्नान चालू आहे लोकांचं. गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेत आणि ऑलमोस्ट आम्ही 1 आवर लेट आहेत. ठरवलेलं 5 वाजता उठायचं, 5 वाजता उठून रेडी व्हायचं आणि मग 6 सव्वा 6पर्यंत इथून निघायचं. एरिया खूप मोठा कव्हर करायचा आहे आपल्याला. आपलं डेस्टिनेशन आहे राईडला जाण्याचं हरिद्वार आणि ऋषिकेश दोन्ही पण. आपल्याकडे आहेत 2च दिवस, एक सॅटर्डे एक संडे. मेन म्हणजे कसं ना की घाई करून फायदा नाही आणि किती मोठा एरिया कव्हर करायचा असेल, जर तुमची झोप क्लिअर नसेल आणि माइंड एकदम फ्रेश नसेल ना, तर मग आपण नाही तो एरिया कव्हर करू शकत किंवा केला तरी मजा नाही येणार. राईडला तर मजा तरी येणार आहे भरपूर, कारण की आज श्रीरामसुद्धा आहे. 7 वाजलेत आणि हा आमचा रायडिंग गिअर सगळा पसारा जो गाडी घेऊन जायचं आहे आम्हाला. माझा हेल्मेट, श्रीरामचे शूज, आमच्या दोघांचे रायडिंग गिअर, माझे ग्लव्स, हा थोडासा खाऊ आम्हाला रस्त्यामध्ये, हे डिहायड्रेट झालं तर थोडंसं ORS वगैरे, हे आमचे मिनिमम कपडे. साहेब आमचे आता दुसऱ्यात हेल्मेटचं व्हायचं. डोंट वाईप टॅप, ओनली टॅप. हे जे पाण्याचे दिसत आहेत ना, पाणी हे थेंब थेंब, ते आपल्याला घालवायचं. दॅट्स इट. एकदम मस्तपैकी. ओके, तर आता हा लावायचा आपल्याला हेल्मेटला. झाला चेन लूक झाली, 2 स्प्रे मारले, संपला विषय. टँक बॅग पण लावून घेतो श्रीराम आता. टँक बॅगने काय होतं की आपल्याला गोष्टी हातामध्ये कॅरी करायला गरज नाही पडत. एक बॉटल, रुमाल आणि काहीतरी खाऊ बसेलच त्याच्यामध्ये. व्ह्यू बघा, व्ह्यू काय मस्त दिसतोय. आणि काय नाही मित्रांनो, सकाळचे 7:30 पण नाही, 7:30 झाल्यात ऑलमोस्ट फक्त. बँक लुटायला चाललं असं वाटतं ना. प्लॅनिंगनुसार बघा 7:59 परफेक्टली रेडी होऊन आता 8 वाजता करेक्ट गाडीला किक असणार आपली. किक नाही आहे, ऑटो स्टार्ट असणार. सो आता एक सीन झाला आहे, जेव्हा गुगल मॅप बघत होतो तेव्हा गुगल मॅपमध्ये रोड क्लोज दाखवते कुठेतरी पुढे, बट लेट इट बी. बघूयात आता ऑन दी वे. तर रेडी आहे आपण. श्रीराम बाईक, बॅग ऑल सेट. निघूयात आपण. गणपती बाप्पा मोरया. वाटत ना सकाळच्या 8 वाजत, भरपूर थंडी वाटते, एकदम गार हवा. सो युटर्न मारायचा आहे. युटर्न ना राम, आरामात चालव. हे भिंग दारू पिऊन पडला की काय काय झालं याला. दिल्ली 85 किलोमीटर्स. साहेबांची ऑर्डर आली, लेफ्टला ठेव. सरळ दिल्ली आहे, इकडे आहे का हरिद्वारला जायचं आहे. कॉर्नरला इतक्या जवळून नाही घ्यायची, लोक येतात रॉंग साईडने. ओके, सो ॲज युजल प्लॅन तर नाही आहे काहीच. हॉटेल वगैरे बुक नाही आहे. जाऊन तिथे आश्रम वगैरे बघणार आहेत. रिस्क आहे याच्यामध्ये की हॉटेल भेटलंच नाही तर, त्याच्यामुळेच आपण लवकर चाललो आहे, सकाळी चाललो आहे. हॉटेल नाही भेटलं थोडंसं एक्सप्लोर करू. वाव यार, खूपच सुंदर दिसतंय. हरियाणा पोलीस. पण ह्या 8 मिनिटामध्ये 17 किलोमीटर कव्हर केलेत. मंदिर कसलं आहे हे मला यार, ॲक्च्युली इथे मंदिरांमध्ये पण जायचं होतं. फ्लोअरवाले मंदिर आहेत यार इथे, सिरियसली नाईस. इतके सुंदर सुंदर व्ह्यूज आहेत. व्हिडिओमध्ये काय काय टाकणार. हरिद्वार राहिलं फक्त 125 किलोमीटर इथून. आणि आपल्याला आता एक ब्रेक घ्यायची गरज आहे. सॉरी मित्रा, काय व्ह्यू होता. रस्ते कसले होते. मित्रा कसं वाटतंय आता, कसं वाटतंय. गारगार वाटतं मित्रांनो, खूपच मस्त फील आहे. मी नाही सांगू शकत हा, पण खूप सुंदर दिसतोय रोड.
तो वरती सूर्यदादा हा रोड. 1 इटर्निटी लेटर अजूनही राम वॉशरूमच करतोय जर दिसत असेल पाठी तर. अपेरंटली रामला काय गाडी चालवण्याचा मोह आवरला नाही तर आम्ही निघालोय आणि राम गाडी चालवतोय. फक काय झालं या गाडीचं. शेट भाई स्पीड थ्रिल्स बट किल्स हे वाक्य खरंच आहे. 9:17 झालेत म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला 1 तासाच्या वरती तर झालेलाच आहे राईड करतोय. जातोय 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 तो बोलतोय माझ्या मालकाला जाऊ द्या. चला चला. हरिद्वार 90 किलोमीटर राहिलंय. लेफ्ट घ्यायचा. 90 किलोमीटर हरिद्वार फक्त आता. लेट्स गो. आता आपण नॅशनल हायवे 12 वरून लेफ्ट घेतलाय. हा मुझफ्फरनगर रोड आहे बायपास रोड. इथून आपण आता पुढे जाऊन कनेक्ट होणार आहेत आपल्या मेन हायवेला जो नॅशनल हायवे 334 आहे. ओके चला. गूगल मॅप जिंदाबाद. 12 किलोमीटर स्ट्रेट. हा इकडे तर पूर्ण जंगलच वाटतंय. सुसो ब्रेक नंबर 2. 9:30 झालेत. ए थांब जरा थांब मित्रा. हे तरी वेळ काय तू मित्रा. उलट उलट उलट. हा मित्रांनो कसा दिसतोय श्रीराम कमेंट करून सांगा. छावा. ओके तर ब्रेक 2 संपलेला आहे आणि आता आपण चाललोय. सो लेट गो. इथून राहिलं 75 किलोमीटर्स. ऑलमोस्ट आपला आता 114 किलोमीटर झालेले आहेत. हरिद्वार हे हरिद्वारला इकडे सांगतंय राम. सो आपल्याला घ्यायचा होता लेफ्ट आणि आपण ब्रिजवरतीच गेलेलो तर युटर्न मारून परत आलो. श्रीराम मित्रा मला बरं वाटतंय मला ॲक्च्युली की मी म्हणजे असे राईडला गेलो की एकटाच नाश्ता करायचो ना बसून. मला बरं वाटतं मित्रा तू आहेस माझ्यासोबत आता. मुंबईला गेल्यावर मिस करणार मी मित्रा तुला. आल्या आपल्या. थँक्यू दीदी. मित्रांनो खाल्ले छोले कुलचे मस्त होते. छोले कुलचे म्हणून ब्रेड दिलेले तिने पण छोल्यांना टेस्ट होती त्याच्यामुळे काय नाही मजा आली. खूपच मस्त नाश्ता झाला. हो हो हुक्का वगैरे पिताना डायरेक्ट फोटो आहेत बाईचे. ताऊ हुक्केवाला हरियाणा ब्रो हरियाणा बोलते. बद्रीनाथ 347 किलोमीटर. ऋषिकेश 101 किलोमीटर. माना काय माहित नाही. माना जमाना है दीवाना. सोनेरी चांदेरी चमचमता चांगला दिल क्यों ये बहका. हरिद्वार 52 किलोमीटर्स. ओके हरियाणा बोलते जागा नाही तर लटकून चाललाय. हरिद्वार 40 किलोमीटर राहिले. आता भरपूर ट्रॅफिक लागलेलं. वाव. तर मित्रांनो काय पडलं काय पडलं. माझा बालगलावा पडला. तो उचलायला गेला. माझा दोन्ही ग्लव्स पडले आणि त्याचा पण बालगलावा पडला. टिटफॉर टॅट झाला मित्रा. तर मित्रांनो आता आलोय हरिद्वारजवळ. 23 किलोमीटर्स इथून हरिद्वार आहे आणि पोहोचूच आता थोड्या वेळामध्ये. आता डोंगर वगैरे पण दिसायला लागले तिथून. खूप सुंदर सीन आहे. राईडला आलं की पाणी आणि वॉशरूमचेच ब्रेक असतात बाकी काय. स्पेशली श्रीरामसोबत स्पेशली. टिपटॉप दिसतोय मित्रा टिपटॉप. तर मित्रांनो ब्रेक 3 इज ओव्हर. पाठीमागे पतंजली युनिव्हर्सिटी गेलं. बापरे.
हरिद्वार 7 किलोमीटर्स. मित्रांनो, ऑफिशियली वी आर रिच्ड आवर डेस्टिनेशन. हरिद्वारमध्ये पोहोचलो आहे आपण आणि वाजलेत 11:55 म्हणजे 12. ऑलमोस्ट आपल्याला लागले 4 hours, कारण की आपण सकाळी 8ला निघालेलो. नाहीस ना, त्या पोरीचं हेल्मेट छान होतं. राम, एवढं पण अनप्लॅन नसतं याचं की इथे जागेवर पोहोचून आपण बघतोय की काय फिरायला इथे. हे जरा जास्तच अनप्लॅन झाला मित्रा. 5 मिनटं फक्त इथून हरकी पोरी आहे, हरकी पॉडी करेक्ट. इंग्लिशमध्ये काहीतरी वेगळं आहे आणि बट नाव त्याचं हरकी पॉडी आहे. 5 मिनटं अंतरावरती आहे इथून. इथे कुंभमेळासुद्धा होतो, तर तिकडे सुद्धा जाऊन येऊ मस्त. हा, खालूनच टाकतोय. पार्किंगचं तिकडं लिहिलंय, काय करू मित्रा. उन्हात उभा करायची गाडी. मित्रांनो, आलो आहे आपण हरकी पोडीला. मस्त आहे की आता जाऊयात. रामने रायडिंग शूज घातलेत मित्रा. जमतंय ना रायडिंग शूजमध्ये? म्हणजे काय, झोपतो उठतो सगळं रायडिंग शूजमध्येच. हे आता आतमधून जो हे येतोय ना, त्याचा आक्रोश होतोय. काढायचेच रायडिंग शूज, ते मला दाखवत नाही येतं, बट ठीक आहे. गंगाजीचं साफसफाई चालू आहे, तर पाणी बंद केलेलं आहे. तर बघा तिथे तुम्हाला JCBs वगैरे दिसतील. वाव यार, इमॅजिन इथे पाणी फ्लो होतं, किती सुंदर दिसलं असतं. दिसत आहेत का नाही माहीत नाही, पण तिकडे बघा, तिकडे ना शंकराची मूर्ती आहे उभी. खूप सुंदर दिसते इथून. तर लांबूनच एवढी मोठी दिसते, तर पुढे समोरून किती मोठी असेल. गाडी बघ. गंगेमध्ये स्नान चालू आहे लोकांचं. गणपती बाप्पा किती सुंदर आहेत. वा, खूपच सुंदर व्ह्यू आहेत मनकीपोडीमध्ये. इथूनच ते एक ब्रिज क्रॉस केला ना, तर इथे एक मोहन पुरीवाला आहे. आम्हाला आमच्या एका मित्राने रेकमेंड केलेलं की ते येऊन खा म्हणून. चांगला आहे, टेस्टी आहे. खूप छान टेस्ट होती खरंच. तरी जर इकडे आलात हरकी पुरीला, तर इथे या मोहनपुरीवर. इथे तर काही जास्त पाणी नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही आता निघतो इथून. गंगा स्नान पुढे करू, नाहीतर ऋषिकेशला जाऊन करू डायरेक्टली. आणि आम्हाला मेन म्हणजे आरती बघायची आपल्याला, घाट आरती. कुठली? त्रिवेणी घाट आरती. तर मित्रांनो, हा जो पूल आहे हा डायरेक्टली पार्किंगपाशी हे करतो. आम्ही थोडंसं मागाशी फिरून आलो, तिकडून आलो इथून असं इकडे. जर तुम्ही आलात तर हा डायरेक्ट पूल पार्किंगपाशी जातो. आता मेन ऑब्जेक्टिव्ह आता आमचा हाच आहे की इथून आम्ही निघणार आणि जाणार ऋषिकेशला. ऋषिकेशला जाऊन आम्ही पहिलं तर एक तर आश्रम शोधणार, नाही तर हॉटेल. सगळं अनप्लॅन्ड आहे, तर हॉटेल पण नाही बघितलं आहे. त्याच्यानंतर आम्ही आमची गिअर वगैरे तिथे ठेवणार, सामान ठेवणार आणि मेन जाणार त्रिवेणी संगमला घाट आरती बघायला. तर घाट आरती ऑलमोस्ट 6पर्यंत चालू होते, तर आपल्याकडे 6पर्यंतचा टाईम आहे. आता ऑलमोस्ट 1 वाजला असं. नाही, तिकडे वेळेवर नाही पोचलो तर गर्दी होते भरपूर जास्त आणि आपल्याला जागा नाही मिळत सांग. अरे 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 अरे, असं कर ना, आता दिसतील. V फॉर वैभव, थँक्स. माझं प्रमोशन फ्रीमध्येच करतो हा, काही हे नाही आहे. दर्शन झालेलं, सगळं निघालेलो आम्ही इथून. पण जाताना ते पार्किंगवाले काका म्हटले, अरे इथून जाऊन बघा, गंगा नदीला इकडे पाणी आहे. तर गंगा नदीला पाणी आहे म्हणून आम्ही आलो आहे. पार्किंगच्या समोरच आहे, 2 मिनटं. ॲक्च्युली यार मिस केलं असतं यार रामापणे. काय फ्लो आहे पाण्याला बघा. मला वाटतं आपण इथेच उडी टाकावी, पोहता तर येतं दोघांना. काय होईल पाणी.
मित्र काय काय विचार करतो एवढा रॅपिड अंकल कितने का खरीदा कैमरा? मित्रांनो फॅन आलेला भेटायला. हां माझा नव्हता, कॅमेराचा फॅन होता ॲक्च्युली. तेच, पण तुझे सगळे फॅन असे चोर का दिसत आहेत? अपने को सब पता है वे. अपने से ज़्यादा किसी को नहीं पता. एवढा ॲटिट्यूड का झाला? काय खाल्लंस मित्रा? हरियाणा में है. तर मित्रांनो एकदम मस्त व्ह्यू होता, पण याच्यापेक्षा भारी व्ह्यू आमची वाट बघतोय तिकडे, तर तिकडे जाऊयात आता पुढे. हर हर गंगे, हर हर गंगे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. खूपच सुंदर यार. स्वामी विवेकानंद पार्क आहे हा. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ.